जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर मधला फरकच कळत नाही आणि म्हणून त्यांना कॉन्ट्रॅक्टर ट्रॅक्टर अशी थोडी गफलत झाली असेल आणि टोल लावायचा हे डोळ्यासमोर ठेवलं असेल। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा मतदारसंघ आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ आम्ही गेले 6-7 महिने प्रश्न विचारत आहे की इथे निवडणुका होणार तरी कधी। जर आपण पाहिलं असेल मागच्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर या सरकारने घटनाबाह्य सरकारने एवढा धसका घेतलेला आहे की महाराष्ट्रात अनेक अशी शहर आहेत जिथे अजून निवडणुका झालेल्या नाहीयेत, महापौर नाहीयेत, स्थानिक जनप्रतिनिधी नाहीयेत, नगरसेवक नाहीयेत, कमिट्या नाहीयेत, पण प्रशासक बसून भ्रष्टाचार सुरू आहे। आम्ही रोड स्कॅम काढला, सॅनिटरी पॅडचा स्कॅम काढला, स्ट्रीट फर्निचर स्कॅम काढला, ब्युटिफिकेशनचा स्कॅम आता लवकरच लोकांसमोर आणू। हे सगळे स्कॅम होत असताना सेनेटची निवडणूक पण नाही घ्यायची आणि लोकसभेची पण निवडणूक नाही घ्यायची। हा सगळं हे जे धोरण चाललेलं आहे हे लोकशाही मारून टाकलेली आहे महाराष्ट्रात आणि ती पुन्हा जीवित करण्यासाठी आमचा लढा सुरू आहे। आदित्यजी, केंद्रातून पथक आलं होतं नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांची शेतीची पाहणी करायला 40 मिनिटं हे पथक फिरलं, मात्र असे आरोप केले जात आहे की शेतकऱ्यांना फक्त हायवे लगत असलेल्या जमिनीतील शेतकऱ्यांना भेटले, ग्रामीण भागात ते गेले नाही। मला वाटतं आपण जर गेले 1 वर्ष महाराष्ट्रात फिरत असाल तर सगळीकडे हेच सांगितलं जातं। आपण माझ्यासोबत बांधावर देखील आलेला, शेतकऱ्यांमध्ये आपण चर्चा देखील केलेली आहे आणि हेच सांगितलं जातं की महाविकास आघाडी सरकारने जे उद्धव ठाकरे साहेबांनी कर्जमुक्ती दिली होती ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली, तेव्हाचं जे नुकसान भरपाई होती ती पोचायची, पण कुठेही तुम्ही जा हल्ली शेतकरी कोणी असो बोलायला घाबरत नाही की ह्या घटनाबाह्य सरकारची मदत 1 रुपया सुद्धा गेलेला नाहीये, ना पीक विम्याचा गेलाय ना सरकारी मदत गेलेली। पंचनामे पण करायला लावतात ते एवढ्या अडीअडचणी असतात की 72 तासात पंचनामे करा, जिओ टॅगिंग करा वगैरे, हे सगळं म्हणजे एकतर शेताचं नुकसान झालंय तो त्रास आणि त्याच्यावर सरकार जे डोक्यावर बसलंय त्याचा त्रास घेऊन शेतकरी आता पुढे चाललेला। मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे ज्यांनी महिलांवर घाणेरडे शब्द वापरलेत, महिलांवर तुम्ही फक्त शिवीगाळ केलेली आहे, असे मंत्री अजूनही कॅबिनेटमध्ये आहेत, मग पुढे काय अपेक्षा करायची या सरकारकडून? आहे ज्यामध्ये भाजपचे माजी मंत्री राजेश टोपेंना शिवीगाळ करत आहेत आणि एका लोकप्रतिनिधीकडून अशी ऑडिओ क्लिप व्हायरल होणं किंवा अशा शिवीगाळ करतात, किती गंभीर? मला वाटतं ही मी अजून ऐकायची आणि कदाचित ऐकणार सुद्धा नाही, पण अशा गोष्टी टाळलेल्याच बऱ्या असतात आणि संस्कृती आपण बघतोय महाराष्ट्राची जी आहे ती आणि त्याच्या अनुषंगाने आपण पुढे चाललोय का हा विचार करणं गरजेचं आहे। मन नव्हतं, खरं सांगतो मी, मन नव्हतं। फोटो सेशन जेव्हा माझं पहिलं होतं तेव्हा होतो मी, अर्थात आमदार असण्याचं एक वेगळं सौभाग्य असतं आणि ते मी माझ्या मतदारसंघासाठी, माझ्या महाराष्ट्रासाठी, माझ्या हिंदुस्थानासाठी मी लढत असेल आणि लढत राहीनच। पण सगळ्याच आपण पाहतोय की आज पुढच्या रांगेत जी घटनाबाह्य सरकार आहे तिथे जाण्याचं माझं तेवढं मन नव्हतं। ज्या काही लोकांनी सरकार महाराष्ट्रद्रोही बसवलं आमच्या राज्यावर, तिथे उभं राहण्याचं माझं मन नव्हतं, हे मी तुम्हाला कॅन्डिडेटली सांगतो। मला कुठेही उभं करा, माझा पहिला फोटो पण जो होता जिथे माझे स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते तेव्हा पण मी शेवटच्याच लाईनमध्ये होतो। लाईनीचं मला काही कुठेही तुम्ही उभं करा, मला काही त्रास नसतो, पण कोणासोबत उभं राहायचं? माझे बाकीचे सहकारी आहेत जे आमच्यासोबत प्रामाणिक, महाराष्ट्रासोबत प्रामाणिक राहिले त्यांच्यासोबत मी उभं राहीन, पण ज्यांनी वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातून पळवला, एअरबस टाटा महाराष्ट्रातून पळवला, ह्यांच्यासोबत उभं राहणं मला बरं नाही वाटत आणि म्हणून मी आलो नाही। नक्कीच आपण पाहिलं असेल की आमची जी योजना होती कोस्टल रोडची, पहिल्यापासून जे थोडं एक मला वाटतं ह्या सरकारमध्ये काही गैरसमज आहे की फेडरल रिझर्व्ह किंवा जो रिझर्व्ह फंड असतो तो म्हणजे विकासापासून दूर ठेवतो। जो विकासाचा पैसा आम्ही बाजूला काढून ठेवलेला 90,000 कोटीचे जे रिझर्व्ह करून ठेवलेले, इथे सुनील प्रभू साहेब आहेत, अनेक माझ्यासोबत इथे माजी नगरसेवक आणि त्यावेळीचे लोक आहेत, वायकर साहेब आहेत। मला वाटतं ह्या लोकांमध्ये आपण विचारलं तर कोस्टल रोड असेल, STP असेल, GMLR असेल, अशा वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी आपण तो पैसा बाजूला काढलेला, कारण ऐन वेळेला टोल लावायला नको आणि कुठेही टॅक्स वाढायला नको, मुंबईकरांवर भार न वाढवता आपण ह्या सगळ्या योजना करत होतो। पण आता टोल आणि मला वाटतं महत्वाची गोष्ट हीच आहे की कोस्टल रोडसाठी CRZचं जे देखील आपल्याला त्यावेळी क्लिअरन्स मिळाला होता त्याच्यात पण स्पेसिफिकली लिहिलंय की हा टोल फ्री रस्ता असेल।
मुंबई पोलिसांकडून अद्याप देखील परवानगी दिली नाही. धारावी पोलीस स्टेशन नक्कीच कोणाविरोधात मोर्चा आहे? देश चालवते कोण? आदित्यजी, नागपूर महानगरपालिका वाहन घोटाळ्यासंदर्भात तुमच्याकडे तक्रार आहे. एक मिनिट, इथून इथे येतो. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात बैठक झाली. आज संप पुकारण्यात आला होता आणि या बैठकीमध्ये जुन्या पेन्शनधारकांना असं सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या संदर्भातला जो काही निर्णय तो अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला जाईल. म्हणजे ढकलाढकली चालली आहे. आपण पाहिलं असेल जुन्या पेन्शन योजनेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे. उद्धव साहेब स्वतः तिथे जाऊन आले आणि आम्ही देखील सांगितलं की येणारं सरकार हे आपलंच आहे, आमचंच आहे आणि जुनी पेन्शन योजना ही आम्ही जाहीर करणार, सरकार आल्यानंतर लागू करणार. हे सरकार जे आहे घटनाबाह्यांचे फार थोडे दिवस राहिलेले आहेत. आपण पाहाल की हे सगळे बाद होतील आणि सरकार कोसळणार. तरी देखील मी तुम्हाला अजून एक आठवण करून देतो, जसं ही जुने पेन्शन योजनेवाल्यांना यांनी आश्वासन दिलंय तसं मागच्या वर्षीच्या पहिल्या अधिवेशनात जुलैमध्ये मुंबईमध्ये आमची दहीहंडी मंडळ आहेत त्यांना पण आश्वासन दिलं होतं की तुम्हाला स्पोर्ट्सचा दर्जा देऊ आणि इन्शुरन्स देऊ, अमुक देऊ तमुक देऊ. एका सुद्धा मंडळाला अजून काही मिळालं नाही. आश्वासनवर आश्वासन मिळतं पण कधी पुरं होत नाही. आदित्यजी, नागपूर महानगरपालिका वाहन घोटाळ्यासंदर्भात तुमच्या शिवसैनिकांनी तुमच्याकडे तक्रार दिलेली आहे. या संदर्भात काय तुम्ही आवाज उठवला? नाही, आता तक्रार थोडी वाचून त्याच्यावर पुढे आम्ही त्यांना एक्सपोज करू. मराठा आरक्षणाचा विषय आहे. मराठा आरक्षणाचा विषय ते अध्यक्ष कसे येतात ना असं तसं सत्ताधाऱ्यांकडून बोललं जातं की येत्या 3 ते 4 दिवसात ऐतिहासिक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र आपण पाहिलं असेल अंतिम आठवडा आला तरी देखील अजून चर्चाच झाली. आज आपण देखील या चर्चेमध्ये सहभागी. आम्ही पण त्या क्षणाची वाट पाहत आहोत आणि मुख्य गोष्ट हीच आहे, परत मी सांगेन की आज जी चर्चा सुरू होती 3-4 तास आपण पाहताय. आमच्या हाऊसमध्ये तरी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री कुठेही दिसले नाहीत. पुणे की लोकसभा बोललो मी, पूर्ण झालं. हाँ, पूरा का चुनाव जो आदेश आया कोर्ट का उसमें क्या कहोगे और ओबीसी के आरक्षण पे आपकी क्या बोलेंगे? महाराष्ट्र में पिछले साल से अगर आप देखें तो लोकतंत्र पूरा खत्म किया हुआ है. पुणे हो चंद्रपुर हो, ये दोनों लोकसभा के जो चुनाव क्षेत्र है वहां से रिप्रेजेंटेशन ही नहीं है. कोई आवाज ही अभी तक दिल्ली में गई नहीं है 1 साल में, क्योंकि वहां इलेक्शंस लिए नहीं जा रहे. आज खुशी मुझे इस बात की है कि हाईकोर्ट ने, सन्मान्य हाईकोर्ट ने ये कहा है कि चुनाव ले लो, तो भी एंटायरली कॉम्प्रोमाइज या इलेक्शन कमीशन ईसी जो हम कहते हैं एंटायरली कॉम्प्रोमाइज, किसी का आदेश हो किसी का दबाव हो मुझे पता नहीं, लेकिन चुनाव लेने के लिए तैयार नहीं है. महाराष्ट्र में लोकसभा की चुनाव हो, उपचुनाव हो, विधानसभा के जो गद्दार है उनकी सीट पे चुनाव हो, महानगर पालिका हो, नगर पालिका हो, या फिर मुंबई यूनिवर्सिटी के सेनेट के भी चुनाव लेने के लिए सरकार कतराती है, डरती है और ये एंटायरली कॉम्प्रोमाइज कमीशन, इलेक्शन कमीशन उनको साथ देती है. 7,000 प्रोजेक्ट इफेक्टेड पीपल्सना आणण्याचं जे काय चाललेलं आहे तिथे कुठे? मुलुंडमध्ये तिथे 6 नगरसेवक भाजपचे आहेत, आमदार भाजपचे, खासदार भाजपचे. असं असताना तिथे प्रोजेक्ट इफेक्टेड पीपल येतात. 7,500 कुटुंब, पूर्वची लोकसंख्या 1,35,000 आहे. असं असताना इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे जे विस्थापन होतंय, कोणीच आवाज उचलत नाहीये. शिवसेनेची भूमिका काय आहे? मला आपण विषय द्या, त्याच्यावर नीट आपण थोडी चर्चा करून तो विषय घेऊ. पण एकंदर आपण जर पाहिलं असेल तर राज्यामध्ये कुठेही प्लॅनिंग दिसत नाहीये. आज पण मी मुंबईतला आज एक ट्विट केलेलं आहे, दिघा स्टेशन 8 महिने झाले तयार होऊन पण लोकांसाठी उघडलेलं नाही, इनॉग्रेट केलं नाही. का तर व्हीआयपीएनचे कारखाने मिळत आहेत उद्घाटनासाठी. नवी मुंबई स्टेशन 5 महिने तयार होतं. मी ट्विट केल्यानंतर दुसऱ्यांदा ट्विट केल्यानंतर त्यांना बिना उद्घाटनाचं उघडायला लागलं लोकांसाठी. तसंच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जो आहे तो तयार आहे. नुसतं 25 तारीख मिळाली म्हणून जो रंगरंगोटी बाकी ठेवली हे सरकारी ट्रिक्स असतात. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्यात तर महाविकास आघाडीच्या काळात हे पुनर्वसनाचं असेल किंवा कुठचंही असेल प्रॉपर प्लॅनिंगने आम्ही काम करायचो. प्रत्येक आठवड्यात आम्ही MMRD असेल, मुंबई महानगरपालिका असेल किंवा तिकडच्या ज्या काही वेगळ्या महानगरपालिका असतील, संस्था असतील, तिथे जाऊन बैठका घ्यायचो आणि मंथली व्हिजिट असायचे. आपण पण असायचं. MTHL जे साधारणपणे सप्टेंबर 2023ला तयार व्हायला पाहिजे होतं ते अजूनही डिसेंबरची तारीख मिळाली म्हणून उघडलेलं नाहीये. वरळी शिवडी कनेक्टर ऑक्टोबरमध्ये तयार व्हायला पाहिजे होता, मला वाटतं 50%च्या पुढे अजून काम केलेलं नाहीये. कोस्टल रोड डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार होता, फेब्रुवारीच्या पुढे गेलेलं आहे. आणि हे सगळं होत असताना एस्केलेशन होत आहे आणि कुठे ना कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरची मदत होते हे आपल्याला दिसते. सगळं प्लॅनिंग जे चाललेलं आहे ते कॉन्ट्रॅक्टरसाठीच चाललेलं आहे, लोकांसाठी चाललं नाहीये. उलट सुनावणी सुरू आहे आणि यामध्ये आपले जुने सहकारी भरत गोगवले असं म्हणतात की आम्ही सुरतला गेलो होतो, आता छत्रपती शिवाजी महाराज गेले होते. आता अशा महान व्यक्तींवर काय बोलायचं जे स्वतःची तुलना महाराजांबरोबर करतात. स्वतः गद्दार
मला वाटतं हात जोडून नमस्कार अशा लोकांना. जी बिल्कुल सस्पेंड किया गया है इस पूरे एजुकेशन के लिए क्या कहेंगे? यस, दोनों में देता हूँ, इंग्लिश और हिंदी. फ्रेंच पाले वो फ्रांसे जो पालो ओ फ्रांसे ठीक आहे. नाही, 2-3 ह्याच्यात महत्वाच्या घटना झालेल्या आहेत. कालची जी घटना घडली पार्लमेंटमध्ये मला वाटतं खूप गंभीर आहे आणि ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे. पहिली बाब ही आहे की ही 2 ज्या व्यक्ती होत्या, 2 की 3 व्यक्ती होत्या, त्या तिथपर्यंत पोहोचल्याच कशा. साधारणपणे इथे पण जर तुम्हाला आत यायचं असेल तर 2-3 वेळा फ्रिस्किंग होतं, पासेस मिळतात. तर हे पास दिला कोणी, त्यांच्यावर काही कारवाई झाली आहे का? कारण जर ईमेल आयडी कोणाला दिली तर लगेच कारवाई होते, त्यांना तिथून हकालपट्टी होते लोकसभेतून. तर मग ज्यांनी पास दिला त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे हे उतरलेच कसे तिथे, सिक्युरिटी काय करत होती? मला वाटतं त्यांचं सस्पेन्शन झालं, पण त्यांच्या सोबतच जे खासदार ह्याच्यावर चर्चा मागत होते किंवा स्टेटमेंट मागत होते. हैराणी ही गोष्ट करते आम्हाला की उद्या जर असं काही आमच्या हाऊसमध्ये घडलं आणि आम्ही जर चर्चा मागितली तर आम्हाला पण सस्पेंड केलं जाणार का? काही हा खासदारांचा अधिकार नाहीये का की त्याच्यावर चर्चा मागायची किंवा उत्तर मागायचा, जाब विचारायचा? आणि चौथी गोष्ट मला वाटतं ही अजून एक प्रामुख्याने येते की जे काही मी ऐकतोय प्रेसमधून की ह्या 2 व्यक्तींनी का उडी मारली आणि हे आंदोलन केलं, तर जॉब्स नाही आहेत म्हणून. म्हणजे जो स्वतःचा जीव धोक्यात टाकून पार्लमेंटमध्ये उडी मारू शकतो, त्यांना माहितीये की पुढे जीवन संपलं. ज्या लोकसभेत त्यांनी उडी मारली, काही होऊ शकत होतं, शूट ॲट साईट होऊ शकत होतं, काही होऊ शकत होतं. अशा व्यक्तींनी जॉबसाठी उडी मारणं म्हणजे देशात किती गंभीर परिस्थिती आहे हा आपण विचार करणं गरजेचं आहे. हिंदी में जी कल एक घटना ऐसी घटी है, अगर आप देखें तो कल 13 दिसंबर है. पार्लियामेंट अटैक्स 2001 में हुए थे, कल उसको 22 साल होके गए. और कल के ही दिन, कल ही अगर आप देखे होंगे तो 2 व्यक्ति लोकसभा में कूद के आंदोलन करने गए थे. हैरानी इस बात पे है या 2-3 बातों पे है. पहले तो ये व्यक्ति कैसे वहां पहुंचे, वो कैनिस्टर्स लेके हो या बिना फ्रिस्किंग के हो, कैसे वहां तक पहुंचे, इस पे तो चर्चा होनी चाहिए, विचार विमर्श होना चाहिए. लेकिन इससे भी हैरानी की बात यह है कि जिन एमपीज ने, जिन सांसदों ने इस बात पे सवाल पूछा, चर्चा मांगी, उनको आज सस्पेंड किया गया. और मैं ये भी सुन रहा हूं कि एक सांसद उसमें ऐसे भी है जो आज वहां प्रेजेंट भी नहीं थे ये चर्चा मांगने के लिए, उनको भी सस्पेंड किया गया. और तीसरी बात यह भी होती है कि जो मैं प्रेस से सुन रहा हूं, जो भी स्टेटमेंट्स आ रहे हैं कि ये 2 जो व्यक्ति है, युवा है, उन्होंने ये आंदोलन इसलिए पुकारा था क्योंकि उनको जॉब्स नहीं है. देश की हालत ऐसी हो सकती है ये कोई भी सोच नहीं सकता. गृहनिर्माण संस्थांना मुंबई मध्यवर्ती बँकेमध्ये खाते उघडण्याची सक्ती सरकारकडून करण्यात आलेली आहे. ज्या बँकांवर घोटाळ्याचे आरोप आहेत, मला वाटतं ह्याच्यावर थोडा अभ्यास करून बोलायला लागेल. धन्यवाद. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.